खांब आहे आणि ज्या ठिकाणी माझा ज्ञानाचा उदय झाला ते ज्ञानोदय हायस्कूल आणि ज्ञानेश्वर महाविद्यालय याचे या 1982चे सर्व माझे जिवलग आणि माझ्या नातलगापेक्षा जवळचे मित्र आणि मैत्रिणी आज या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजक नियोजक आणि सर्वांचाच मी या ठिकाणी आभारी आहे. बोलायला खूप काही आहे पण एक लहानपणाचं काही डायलॉग आहे तर इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत मी क तुकडीचा मॉनिटर होतो बालपणा सांगत आणि विषय असा होता की मॉनिटर असल्यामुळे मी रुबाब करायचो. जास्त संख्या पूर्वी शाळेतून मुस्लिम मुलांची मुलींची आली होती. गफलत काय व्हायची सर करपे सर पाचे सर बुकणे सर जगदाळे सर बरेचसे सर लोक यादी सांगावं लागल पण म्हणायचे ते गृहपाठ का नाही नेऊन आणला. ती काय म्हणायची मुलगी हा ज्यांना मी को किताबच न्यायची म्हणायचे काय बोलली बाबा मला म्हणे प्यारेला निकली हे काय बोलू राहिले मला क्या हो बोल ना बोले म्हणजे तू क्या बोली सर को बोल मैंने बोली ना ज्यांना मेरे को किताबच नाहीये म्हणजे सर मला पुस्तकच नाहीये म्हणून मी गृहपाठ लिहिला नाही. म्हणजे उर्दू शाळेतून मराठी शाळेत किंवा हायस्कूलमध्ये आल्यानंतर ही पंचायत व्हायची. दुसरी गोष्ट अशी की उर्दू शाळेतून जे मुलं मुली आल्या होत्या मुस्लिम समाजाच्या एक मुली होती हामिदा म्हणून ती आकाराची आहे आता आहे का नाही तर कुठेतरी दिली असतं त्यावेळेस लवकर लग्न झाले आणि मुली पण गेल्या. तर करपे सर होते करपे सर म्हणे बटाट्याचं माझ्या शेजारी विजू सापकाळ बसलेला होता तर मला काही शेती माहीत नव्हती. माझ्या शेजारी विजू सापकाळ होता तर ते म्हणे बटाट्याचं झाड किती मोठं असतं सांगा. कोण म्हणे करपे सर. आता ही सगळ्यात दिप्पाड उंच होती हमीदा तिचा हात सगळ्यात वर त्यांनी सरांनी पाहिलं ते निकडी बटाट्याचं झाड किती मोठं असतं ज्याने बटाट्याचं झाड आहे ना एवढं मोठं असतं तुझ्या घरी आहे का तिकडे गल्लीत घरासमोर लय मोठं आहे म्हणे एवढे बटाटे येते. खूप हसले पोरं शेतकऱ्याचे पोरं होते. मग मला माहित नव्हतं बटाटे झाड बटाटे जमिनीत येतात जमिनीत मग ते कंद पिकं आपल्याला माहीत आहे. अशा बऱ्याचशा आठवणी आहे. आणखी एक आठवण सांगतो. सय्यद सर होते शिकायला खूप हसवून करणारे पण त्यांच्या शब्दाचा अर्थ कळला तर मी गृहपाठ लिहून आणला तपासायला मला इकडे ये म्हणे ते काय हिंदी भिंदी बोलत नव्हते. प्यारेला ही तुझी गाडी कुठं स्टॉप घेते का रे. कारण काय व्हायचं आता असा मी राजू तिथं लगेच माझा पेन टाकायचा धन्यवादचा बुद्रुक तिथं लगेच टाकायचा म्हणजे कुठं बी माझा पेन टाकायचा त्याच्यामुळे तुझी गाडी कुठं स्टॉप घेते असं नाही करायचं. इथं स्टॉप द्यायचं पूर्ण वाक्य झाल्यावर म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर विजूला बोलवलं त्याला आठवतो म्हणे काय माहिती म्हणे विजय सकाळी ये इकडं काय नाव आहे तुझं त्याने मधूनच कोणतरी ओरडलं इजा ते म्हणे इरे इजेरीच आहे तो दादा करतो नगरापा म्हणजे असं काही आठवणी फक्त आठवण म्हणून सांगितली. सांगायला बरंच काही आहे. पुढच्या वेळेस आयोजक नियोजक आणि सर्व माझ्या मित्रांना नम्र विनंती आहे की याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम आपल्याला घ्यावाच लागेल कारण याच्यामुळं आपल्याला प्रेरणा मिळते. आपलं
काय वाढतं? आत्मविश्वास वाढतो. असेच कार्यक्रम आपण घ्यावं. आयोजक नियोजक सर्व मित्रांना माझी नम्र विनंती. या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे.